नमस्कार मंडळी. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्र आणि ज्येष्ठ नागरिकांकडून 25 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचं आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आलेलं आहे. राज्यातील 65 व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी तसेच आवश्यक गरजांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली. पात्र आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3,000 रुपयांपर्यंतची रक्कम साहित्य खरेदीसाठी महा-टी.बी.टीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी दिनांक 25 जुलैपर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्याकडून करण्यात आलेला आहे. अर्जदार हा 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केलेले असावा. अर्जासोबत आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम अंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा किंवा तहसील किंवा तत्सम सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. आधार कार्ड, संलग्न राष्ट्रीयकृत बँकेतील बचत बँक खात्याचे पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 छायाचित्रे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पादन 2 लाख रुपयाच्या आत असणे आणि स्वयं घोषणापत्र CPSU द्वारे लाभार्थ्यांकडून सादर आणि प्राप्त रक्कम नमूद दिलेल्या प्रयोजनांकरिता वापरण्यात येईल असे स्वयं घोषणापत्र प्राप्त करून घ्यावे. तसेच राष्ट्रीय योजनेचा केंद्र पुरस्कृत सक्षम योजनेचा मागील 3 वर्षाचा लाभ घेतलेला नसल्याने देखील स्वयं घोषणापत्र नमूद करण्यात यावे. तसेच वरीलपैकी कोणतेही साहित्य खरेदी करणारे असले याची माहिती अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. वरील कागदपत्रे पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनी 25 जुलैपर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्याकडे परिपूर्ण अर्ज सादर करायचा आहे. जर तुम्ही पात्र असेल तर तुमच्या अकाउंटला प्रत्येक 1,000 रुपये ही रक्कम शासनातर्फे अनुदान म्हणून जारी करण्यात येईल. माहिती आवडल्यास नक्की तुमच्या मित्रांना शेअर करायचं. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.